अमरावती स्थित गांग सुदर्शन, शांत सौम्य सा समाज सेवक, लोकसेवेसी सदैव तत्पर, महावीरांचा नित्य उपासक. सुगणबाई अन पुखराजजींचा जनहितकारक सुपुत्र सच्चा, अध्यात्माची आवड त्यासी मधुर आणि मृदुल वाचा, पाय जयाचे जमिनीवरती गगन भरारी स्वप्ने मोहती. अमरावती स्थित गांग सुदर्शन, शांत सौम्य सा समाज सेवक. सेवाव्रती हा निरीच्छ योद्धा, भिडतो अवघड अडचणींना, श्रीकृष्णाचे चक्र सुदर्शन, लक्षभेदी हा आव्हानांना, समाजाप्रती सदैव झटतो सर्वांसाठीच हा उपकार. अमरावती स्थित गांग सुदर्शन, शांत सौम्य सा समाज सेवक. सप्त सिंधू ही समोर झुकतील, सुदर्शना तव कार्या पुढती, नवकार मंत्र देईल आशिष, कणकेश्वरी मातेवर भक्ती. भगीरथ तू या शतकाचा, तमास हरवी असशी पावक. अमरावती स्थित गांग सुदर्शन, शांत सौम्य सा समाज सेवक. कार्य तुझे ते इतके उत्तम, स्पर्श तुझा तो करीतो सोने, भारतीय जैन संघटनेचा सच्चा पाईक असा न होणे. शतायुषी व्हावा समनीषा, हीच आमची हो सार्थक. अमरावती स्थित गांग सुदर्शन, शांत सौम्य सा समाज सेवक. थोर माणसं ही केवळ त्यांच्या कार्यानं थोर होत नसतात, तर ती सामान्यात राहून सामान्यांसारखं जीवन जगत सामान्य माणसांच्या हितासाठी कल्याणासाठी असामान्य काम करत असतात, म्हणून ती थोर बनतात. अशाच एका आदर्श व्यक्तिमत्वाचा जीवन प्रवास हा आपल्याला प्रेरणा देणारा ठरणार आहे. ते म्हणजे सुदर्शनजी पुखराजजी गांग. सुदर्शनजी हे अमरावती शहरातील एक असामान्य व्यक्तिमत्व. साधेपणा हाच त्यांचा सच्चेपणा आहे. जिथे जिथे अडचणी आहेत तिथे तिथे सुदर्शनजी नकळत पोहोचतात आणि प्रत्यक्ष मदतीला सुरुवात करतात. हा सेवाभाव त्यांच्यात रुजवला तो बालपणापासून त्यांच्या आई सगुणबाई आणि वडील पुखराजजी यांनी. दिन दिन में इतना बड़ा और इससे चौगुना बढ़ेगा, ऐसा मेरा आशीर्वाद है. सुदर्शन को मैं तारीफ करूँ उतना कम है. कोई भी बड़े बड़े लीडर आए, ये भी आए, सबसे पहले मेरे को आगे करता, भाई तुम आ गया हो, भाई तुम आ गया हो. सब जगह मेरा मान रखता, मैं बड़ा भाई हूँ करके सबसे को मान रखता. भगवान महावीर हे सुदर्शन भाईंचं श्रद्धास्थान. महावीरांच्या विचारांचा विशेष प्रभाव सुदर्शन भाईंवर आहे. स्वतःसाठी जगणारे अनेक लोक असतात, मात्र दुसऱ्यांसाठी जगणारे फार थोडेच असतात. सुदर्शन भाई त्यातलेच एक आदर्श. वास्तविकता यह है कि उनकी सादगी, उनकी विनम्रता और अपनापन हर व्यक्ति को प्रभावित करता है. ए मॅन ऑफ ऑल नॉलेज अशी त्यांची कीर्ती आहे. आणि चॅरिटी बिगिन्स ॲट होम असं त्यांचं ते वातावरण आहे. देशातील अनेक लोक म्हणतात की अमरावती अर्थात इंद्रपुरी शहर सुंदर आहे, कारण सुदर्शनजींसारखी समाजसेवी माणसं या शहरात राहतात. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात फक्त अमरावती जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण भारतात भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून आपल्या कर्तृत्वानं त्यांनी ठसा उमटवलाय. गरजू व्यक्तींना मदत करताना त्यांनी ना कधी जात पाहिली ना धर्म. लोककल्याणासाठी सुदर्शन भाईंचं लोकसेवेचं व्रत निरंतरपणे सुरूच आहे. आदमी एक फ्रंट पे सक्सेस होता है, लेकिन ये ऐसा व्यक्तित्व है, संघ
समाज एवं परिवार, तीनों फ्रंट पर आपकी जो उपलब्धियां है, आपका जो सबको एक समाने का जो एक तरीका है, उस तरीके को सही में नमन करने जैसा है। बालपणापासून आजी आजोबांनी त्यांना रामायण, महाभारत आणि भगवान महावीरांच्या कथा सांगितल्या. सोबत महात्मा गांधी यांच्या विचारांचं बाळकडू पाजलं. त्यामुळे सुदर्शन भाऊंचं बालपण संस्कारक्षम वातावरणात गेलं. संस्काराला कष्टाची जोड मिळाली. सुदर्शन भाऊ पहले बडनेरे का एक माध्यमिक विद्यालय में हेड क्लर्क थे। लेकिन जब उन्होंने देखा कि सामाजिक कार्यों के लिए, आध्यात्मिक कार्यों के लिए, पारमार्थिक कार्यों के लिए मेरा समय कम पड़ रहा है, तो उन्होंने उस नौकरी को छोड़ दिया और अपने आप को आध्यात्मिक कार्यों के लिए, आध्यात्मिक आयोजनों के लिए अपने आप को झोंक दिया। अभ्यासात ते लहानपणापासून हुशार होते. मित्रांसोबत खेळताना, कुठलंही काम करताना त्यांच्यातील नेतृत्व गुण विकसित होऊ लागले. अपने लिए नहीं, समाज के उन्नति के लिए जीवो, हा महात्मा गांधीजींचा विचार त्यांच्या मनात रुजला. सत्य आणि अहिंसा ही तत्व त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलीत. सुदर्शन भाऊंचं शिक्षण 1975 मध्ये पूर्ण झालं. त्यांनी BA पर्यंत शिक्षण घेतलं. सुरुवातीला नोकरी केली आणि 1978 मध्ये व्यवसायाला सुरुवात केली. वडील वारल्यानंतर खूपच अवस्था जी होती ती कोणावर येऊ नये अशी अवस्था होती. पण आई जी आहे तिने त्यावेळेस आमचा खूप सांभाळ केला. म्हणजे तिचं जे डेडिकेशन आहे आणि तिने ज्या पद्धतीने तो पिरियड आमच्या कुटुंबावर जे आलेलं होतं त्याच्यामधून तिने जी एक भूमिका घेतली आणि तिचं जे आशीर्वाद होतं त्याच्यामुळे त्यावेळेस आम्ही सर्व भाऊ बहीण खूप लहान होतो. उत्पन्नाचं साधन घरामध्ये नव्हतं. अशा वेळेस मला 75 मध्ये राजेश्वरी हायस्कूलमध्ये आमच्या सर्वांच्या कृपेने, सहकार्याने तिथे सर्व्हिस मिळाली. ज्युनियर क्लर्क नेमल्यानंतर सुदर्शनला जे मी काम दिलं होतं त्या कामामध्ये इतका अचूकपणा असायचा की मी शोधूनसुद्धा चूक काढायचा प्रयत्न केला तर मला त्यांच्या कार्यकालामध्ये, त्यांच्या कामामध्ये एकदाही चूक दाखवता आली नाही. जॉब करने के बाद में राजेश्वर यूनियन हाई स्कूल का नाम इतना ऊपर किया है कि आज वो सब लोग जानते हैं. बडनेरा के हर बस्ती के लोग, हर विद्यार्थी, हर मास्टर लोग जानते हैं. तर गांग सर हे ऑफिस स्टाफमध्ये खूप एक्सपर्ट व्यक्ती असे होते. ऑफिसमधलं प्रत्येक कोणतंही काम असो, मग ते शाळेचं असो, शिक्षणाधिकारी कार्यालयामधलं असो, त्यांचं काम एकदम प्रॉम्प्ट राहायचं. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो. शेतकऱ्यांची सेवा करणं, त्यांचे प्रश्न सोडवणं हा सुदर्शन भाऊंचा नित्यक्रमच होता. शेतकरी बांधवांच्या सोयीसाठी आनंद कृषी केंद्राची त्यांनी स्थापना केली. व्यवसाय तर सुरू केलाच, पण निव्वळ नफ्यासाठी नव्हे, तर शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून. आज आनंद कृषी केंद्र हे अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील महत्त्वाचं कृषी केंद्र म्हणून ओळखलं जातं. सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिल्यानंतर या कृषी केंद्राची जबाबदारी अरुण कुमार कडू आणि लहान बंधू जवाहर यांच्यावर सोपवली आहे. भैया ने जो परिश्रम लिया उसमें क्या हमने 1% भी हमको परिश्रम नहीं करना पड़ा. हमको सारा जो रेडीमेड मिला उनकी मेहनत की वजह से. 1900 जवळपास 78 ते 80 मध्ये त्यावेळेस आमची परिस्थिती खूपच डाळवली होती आणि आम्ही एक सोबत शिक्षण केलं. कॉलेजचं सुद्धा शिक्षण सोबत होतो आम्ही. त्या हिशोबाने आम्ही एक व्यवसाय चालू केला छोटासा आणि नंतर थोडं त्या उद्योगामध्ये पुढं नेत आज सगळ्याच उद्योगांमध्ये आम्ही प्रगती करत आहोत. कृषी केंद्र किंवा आमचा व्यवसाय आहे, फर्निचर आहे, कृषी केंद्र आहे, आम्ही या व्यवसायामध्ये खूप प्रगती करत आहे. भारतीय जैन संघटना ही सेवाभावी संस्था देशभर रंजल्या गांजल्या व्यक्तींसाठी कार्य करीत असते. शांतीलालजी मुथा यांनी या संघटनेची स्थापना केली. या संघटनेचा एक कार्यकर्ता म्हणून सुदर्शन भाऊंनी या कार्यात सहभाग घेतला. त्यांच्यातला कार्यकर्ता शांतीलालजींना भावला आणि त्यांनी या सेवावृत्तीला अधिक जबाबदाऱ्या सोपवल्या.
त्या सुदर्शन भाऊंनी अगदी मनापासून आणि सहजतेनं पार पाडल्या. संघटनेचं कार्य ते अगदी परिश्रमपूर्वक करतात. याचाच गौरव म्हणून राष्ट्रीय स्तरावरील उपाध्यक्ष या पदावर त्यांची निवड करण्यात आली. आता ते संघटनेचं राष्ट्रीय पातळीवरचं सामाजिक कामकाज सांभाळत आहेत. सोबतच विश्वस्त म्हणून भूमिकाही बजावत आहेत. आदरणीय सुदर्शनजी जैन, गाव अमरावती, बडनेरा, हे नाव माझ्या संपूर्ण आयुष्यामधल्या 38 वर्षाच्या सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचं नाव आहे. साधारणतः 1985 साली जेव्हा मी भारतीय जैन संघटनेची स्थापना करण्यासाठी पूर्वतयारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्राचे दौरे करत असे. हे दौरे पूर्णपणे करत असताना प्रत्येक गावामध्ये असे काही आमचे पूर्वीचे ओळखीचे कोणी कार्यकर्ते नव्हते. तेव्हा प्रत्येक गावात जाऊन वेगवेगळ्या जैन समाजाच्या लोकांना भेटून दुकानामध्ये जाऊन तिथे मंदिर आहे का, स्थानक आहे का, कोणत्या संघटना काम करतात, कोणते कार्यकर्ते काम करतात, अशा प्रकारची चौकशी करून करून आम्ही कार्यकर्त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा मी स्वतः गावागावामध्ये फिरून करतो. आणि जेव्हा विदर्भाचा दौरा करण्याचा माझा संबंध आला तेव्हा मी विदर्भामध्ये फिरत असताना अमरावती येथे गेल्यानंतर जवळजवळ 5 ते 6 वेगळ्या वेगळ्या लोकांना मी जाऊन भेटलो. जैन समाजाच्या इथे कोण चांगले कार्यकर्ते किंवा कोण काम करतात, तर सर्वच्या सर्व लोकांच्याकडून एकच व्यक्तीचं नाव आलं. ते आलं की सुदर्शन जैन, सुदर्शन गाव हे आमचे कार्यकर्ते, तुम्ही त्यांना भेटलात तर तुमची हे सगळे सामाजिक कामं सुरळीत होऊ शकते. म्हटलं ते कुठे राहतात? ते म्हणले ते बडनेऱ्याला राहतात. म्हणजे बडनेऱ्यामध्ये राहून अमरावतीच्या सर्व जैन समाजाच्या लोकांनी एकमताने सुदर्शन जैन हेच तिथले योग्य कार्यकर्ते आहेत अशा प्रकारचं सर्टिफिकेट किंवा अशा प्रकारची जी माहिती त्यांच्याबद्दलची मिळाली, त्या माहितीवरूनच मी प्रभावित झालो. आमच्या जीवनामध्ये शांतीलाल मुथा नावाचं हे व्यक्तिमत्व जे फिलॉन्थ्रोपिस्ट आहे आणि खूप विजनरी आहे, खूप दूरचं बघतात ते आल्यामुळे ही इतकी मोठी जी सामाजिक कामं लोकांना असं वाटतं की हे यांनी केलेली आहे, ती त्यांच्या गायडन्स आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आमच्याकडून संपन्न झाली असं मला वाटतं. आणि जीवनात अनेक प्रामाणिक लोक आपल्या जीवनामध्ये आले, खूपच प्रामाणिक लोक जीवनात आले. त्याच्यामुळे कधीही आपण खूप पैसा मिळवावा ही भावना कधी राहिली नाही. फक्त आपलं चालायला पाहिजे बस. तर भाऊमुळे मला खूप संधी मिळाली काम करायची. म्हणजे त्यांचं जितकं आणि त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की जे बोललं ते करतील. भारतीय जैन संघटनेच्या मार्फत भाऊंनी राष्ट्रीय अध्यक्षाच्या परिवर्तन यात्रेत 5 राज्यातील समाजांना भेटी दिल्या आणि अवलोकन करत मोलाचं मार्गदर्शन केलं. सन 2011 आणि 2014 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित एकता रॅलीचं अध्यक्षपद भाऊंकडे आलं. त्या काळात त्यांनी केलेलं काम अमरावतीकर अजूनही विसरलेले नाहीत. आणि त्या ठिकाणून त्यांनी खूप मोठा संदेश समाज बांधवांना दिला. कारण एकता रॅलीमध्ये सर्व समाजाचे, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र होऊन या देशाला एक राष्ट्रीय एकात्मता कशी निर्माण करता येईल, जातीय सलोखा कसं निर्माण करता येईल, हा प्रयोग या माध्यमातून गेल्या 24 वर्षापासून आम्ही लोक करत आहोत. आणि मी सुद्धा त्या गोष्टीला साक्षी आहो. 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी हजारो लोक, 20-20 हजार लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकमध्ये, इरविन चौकला उपस्थित असतात. आणि त्या ठिकाणी साहेबांचं खूप मार्मिक भाषण होते, खूप चांगला संदेश जैन साहेब देतात. देशातील अनेक सामाजिक संस्थांशी भाऊ जोडले गेलेत. अनेक अंध, अपंग, मूकबधीर, गतिमंद, बालकाश्रम, वृद्धाश्रम, मध्यवर्ती कारागृहांमध्ये सुदर्शन भाऊ सातत्यानं सहकार्यासाठी तत्पर असतात. या प्रमुख संस्था वेळोवेळी भाऊंचं प्रभावी मार्गदर्शन घेत असतात. भारतीय जैन संघटनेचे भाऊ राष्ट्रीय उपाध्यक्ष असून डॉक्टर गोविंद कासट मित्र मंडळाचे सल्लागार आणि ज्येष्ठ सदस्य आहेत. भारतीय अंध जनविकास आणि पुनर्वसन संस्थेचे सल्लागार आहेत. सुदर्शन भाऊ सामाजिक कार्यासाठी भारतभर न थकता भ्रमण करत असतात.
देशाच्या कानाकोपऱ्यातील विविध सामाजिक संस्थांशी त्यांचं नातं जुळलेलं आहे. कुठल्याही अंध अपंगांच्या कामामध्ये ते काम सुदर्शन भाऊच्या कानात सांगितलं की नाही हा शब्द त्यांच्याकडे नाही. फारच फार झालं तर एखाद दोन करेक्शन ते करतील, भाऊ असं नाही असं, असं नाही असं. मी त्यांना नेहमी मानत गेलो की भाऊ मी तुमच्यापेक्षा वयाने मोठा आहे, पण तुम्ही माझ्यापेक्षा कर्तृत्वाने मोठा आहे. असा हा मोठ्या मनाचा दिलदार माणूस. छोटी रूम होती, त्यामुळे आमचे प्रोजेक्ट चालत नव्हते तिथे, म्हणून या ठिकाणी भाऊच्या मदतीनंच या ठिकाणी टिनाचा शेड उभा केलेला आहे. आता भाऊंची एक संकल्पना आहे की इथं या ठिकाणी पक्की इमारत व्हावी. शासनामार्फत आम्हाला 50% अनुदान दिलं जातं आणि 50% अनुदान हे आम्हाला समाजामधून मिळवायचं असतं. तर समाजामधले जे दानदाते आहे यांच्याकडे जाऊन त्यांना ॲक्च्युली हा प्रोजेक्ट काय आहे हे आम्ही त्यांना सांगतो की आम्ही कुठल्या लोकांवरती काम करतो. त्याच्यामध्ये सन्माननीय बडनेराचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय गांग साहेब गेल्या 5 वर्षापासून आमच्या संस्थेशी जुळलेले आहे. गांग साहेबांचं ॲक्च्युली काम खूप मोठं आहे, पण गांग साहेबांकडे जेव्हा आम्ही जातो तेव्हा ते आम्हाला सांगतात की आपको कुछ प्रॉब्लेम है क्या. तर गांग साहेबांचं जे अनुदान आहे, जे मोल आहे, हे इथे नेहमीच आम्हाला लाभतं. नदियाँ अपना जल नहीं पीती, वृक्ष अपना फल नहीं खाते, वैसा ही परोपकारमय जीवन सुदर्शन भैया का है. आपके दानवीर स्वभाव को और दूसरों को बड़ा बनाने के कला को सब लोग जानते हैं. डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन हे स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते आणि त्यांच्या संस्थेमध्ये कुष्ठरोग्यांच्या कामामध्ये काम करताना मी उपाध्यक्ष म्हणून आज काम करतो. पण सुदर्शनजींचं काम, त्याला मिळणारा साथ, अंध अपंगांमध्ये सतत रममान होणारा हा माणूस मी जेव्हा पाहतो तेव्हा मला एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात येते, ती ही की महावीराचं तत्त्वज्ञान, तथागत गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञान, गाडगेबाबाची दससूत्री हा माणूस जीवनामध्ये अंगीकारतो. म्हणजे केवळ तत्त्वज्ञान, एखाद्या तत्त्वज्ञानाबद्दल श्रद्धा असणं हा भाग वेगळा, पण प्रत्यक्षात ते तत्त्वज्ञान अंगीकारून आपल्या आचरणामध्ये ते आणणं आणि समाजाचं माणूसपण जपत प्रत्येक ठिकाणी फिरणं, या माणसाच्या जवळ आलेला कुठलाही माणूस तसा रिकाम्या हाताने परत जात नाही. हा एक जमेची बाजू मी आणखी पाहिली. अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशननं पाणी प्रश्नावर भारतीय जैन संघटनेसोबत काम सुरू केलं आणि सुदर्शन भाऊ या कार्याशी जोडले गेले. महाराष्ट्रभर पाणी फाउंडेशननं जी लोकचळवळ निर्माण केली त्यात भाऊंचा अनमोल सहभाग आहे. गावकऱ्यांनी प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या गावासाठी श्रमदान करून पाण्याची पातळी वाढवण्यासाठी जे कार्य केलं, त्यांचं कठीण काम सुलभ करण्यासाठी JCB मशीन शांतीलाल मुथा फाउंडेशनकडून भाऊंनी उपलब्ध करून दिले. या मदतीमुळं गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अविस्मरणीय होता. पण त्यावेळेस 5 लोक आम्ही तयार केले आणि 5 समाजाचे लोक आम्ही त्या ट्रेनिंगला गेलो. आणि ट्रेनिंगला गेल्यानंतर तिथं आम्हाला म्हणजे जे तांत्रिक शिक्षण आहे जलसंधारणाचं ते शिकवण्यात आलं. आणि त्या तांत्रिक शिक्षणाचा उपयोग तुम्ही गावामध्ये जाऊन लोक एकत्रित गोळा करून श्रमदानाच्या माध्यमातून कसं काम उभं राहू शकतं हे त्यांनी तिथं आम्हाला शिकवलं. ही जी कन्सेप्ट त्यांनी आम्हाला सांगितली तीच आम्ही गावामध्ये वापरली. लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. लोक एकत्र होत नव्हती. त्यांना आम्ही समजावून सांगत होतो, पाण्याचं महत्त्व समजावून सांगत होतो, जलसंधारणाचं महत्त्व सांगत होतो. कारण की आमच्या गावामध्ये भरपूर दुष्काळ पडत होता. जानेवारीपासूनच पिण्याचं पाणी आम्हाला मिळत नव्हतं आणि त्यावर्षीही अक्षरशः दुष्काळच होता. त्यामुळे लोक एक एक आम्हाला जुळत गेली आणि आम्ही श्रमदानाला सुरुवात केली. श्रमदानाला सुरुवात केल्यानंतर आम्हाला भारतीय जैन संघटना ही मशीनच्या कामाकरिता पोकलँड आणि JCB देणार हे आम्हाला समजलं. त्यावेळेस आम्ही सुदर्शनजी गांग यांच्याशी संपर्क केला आणि त्यांना ही कल्पना सांगितली की आमची इथे तरुण मंडळी आहे, असं असं करू इच्छितात, आमचं गाव मोठं आहे. तर त्यांनी एका मिनटात कशाचा विचार न करता त्या गोष्टीकरता होकार दिला आणि आम्हाला आमच्या कामाला एक हिंमत सुरू झाली. तर त्या दृष्टीने त्यांनी ती सुरुवातीला मशीन दिल्या. तर त्या याच्याने आम्ही हळूहळू ते काम सुरू केलं. पहिल्या दिवशी 5-10 लोक आले, 20 लोक आले, 50 लोक आले. हळूहळू आमचं लोक असं वाढत गेले.
तर ते वाढता 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 एक म्हणजे लहान नदीचा एक मोठी नदी, मोठ्या नदीचा समुद्रासारखी अशी आमची पोझिशन हळूहळू वाढत गेली. तर त्या गोष्टीला वेळोवेळी सुदर्शन भैयांनी आम्हाला तिथून लक्ष ठेवून फोननी कधी स्वतः 2-3दा ते स्वतः आले इथे याला श्रमदानाला आणि ते त्यांनी हे केलं. भाऊंची काम करण्याची शैली खूप जबरदस्त आहे. भाऊंना कधी मी रागवताना बघितलेलं नाही. भाऊ हमेशा हसतमुख असतात. भाऊंच्या ज्या भावना आहे ह्या समाजाच्या प्रती खूप पॉझिटिव्ह आहे. आणि मला भाऊंच्या निगेटिव्हबद्दल बोलायचं सांगितलं तर भाऊमध्ये एक निगेटिव्ह गुण आहे, तो म्हणजे भाऊ सर्वांवर प्रेम करतात आणि खूप प्रेम करतात. सेवा हा भाऊंच्या जीवनातला एक अविभाज्य घटक. नैसर्गिक आपत्ती जसं भूकंप, महापूर, अतिवृष्टी, कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी नियोजन, आयोजन आणि प्रत्यक्ष कार्य यात शांतीलालजींच्या नेतृत्वाखाली सुदर्शन भाऊंचा सहभाग अतुलनीय आणि वाखाणण्याजोगा असतो. देशात जेव्हा जेव्हा आपत्कालीन परिस्थिती ओढवली तेव्हा तेव्हा भारतीय जैन संघटनेमार्फत कार्य करणाऱ्या चमूमध्ये सुदर्शन भाऊ नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. त्यांचा जो कार्यक्षेत्र आहे ते माझ्यापेक्षा खूप मोठं आहे. मी नेहमी त्यांना भाऊच म्हणतो आदराने. भाऊचा तसा माझा जवळचा संबंध जेव्हा आम्ही बडनेरा ज्युनियर चेंबर जेसीची स्थापना केली बडनेरला तेव्हा आला. मी जेसीमध्ये अमरावतीला काम करताना एक बडनेराला जेसीचं स्थापना हो. भाऊनी प्रत्येक क्षेत्रात खूप मोलाचं कार्य केलेलं आहे. सामाजिक कार्य असो, धार्मिक कार्य असो, कोणतंही सुखदुःख समाजामध्ये काही सुखदुःख झाले तर सर्वात पहिले धावून येणारी मंडळी म्हणजे प्रदीप भाऊ रुनवाल आणि भाऊ सुदर्शन भाऊ, अरुण भाऊ कडू, हे बिलकुल म्हणजे एक रगडापिटी जोडी आहे बडनेरला की कोणत्याही कार्यक्षेत्रात त्यांचं काम पडलं की ते धावून येतात. संकट महाराष्ट्रावरचं असो की देशावरचं, ती नैसर्गिक आपत्ती असो किंवा मानवनिर्मित, भाऊ त्या ठिकाणी प्रथम पोहोचतात. मग निधी संकलन असो, पुनर्निर्माण असो वा प्रत्यक्ष मदत, भाऊ जनतेच्या हितासाठी अहोरात्र काम करत असतात. महाराष्ट्र भूकंपग्रस्त आणि गुजरात भूकंपग्रस्तांसाठी निधी संकलनात भाऊंचा सहभाग आहे. स्वतः गुजरातमधील भूकंपग्रस्त भागात जाऊन निरीक्षण करून त्यांनी सहकार्य केलंय. 2005 मध्ये जम्मू काश्मीरला शांतीलालजी मुथा यांच्या नेतृत्वात प्रफुल्ल पारख, कांतीलालजी ओस्तवाल, दीपक पारख आणि प्रदीप जैन यांच्यासोबत भूकंपग्रस्त भागातील 500 विद्यार्थ्यांना श्रीनगर येथून विशेष ट्रेननं पुण्यातील वाघोली येथील भारतीय जैन संघटनेच्या संकुलात त्यांनी दाखल केलं. फक्त BJSचंच काम नव्हे, फक्त अभिनंदन बँकेचंच काम नव्हे, तर अमरावती शहरामध्ये जितके काही सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक अशा प्रकारच्या घडामोडी होतात, शैक्षणिक, ह्या सर्व घडामोडीमध्ये सुदर्शनजीचा खूप मोठा वाटा असतो. एकदा मेळघाटात कुपोषणाचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला होता. याची माहिती मिळताच सुदर्शन भाऊ या प्रश्नानं अस्वस्थ झाले. हा कुपोषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेत आदिवासी बांधवांच्या आरोग्याच्या प्रश्नावर योग्य उपाययोजना सुचवल्या आणि प्रत्यक्ष मदतीला सुरुवात केली. यासाठी भाऊंनी जनजागृतीची शिबिरं भरवून गरजूंना वेळोवेळी मार्गदर्शनही केलं आणि आजही ते करतायत. त्या मेळघाट परिसरामध्ये आदिवासींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि संपूर्ण भारतवर्षामध्ये त्या परिसरातील एक मोठी अडचण सगळ्यांना माहीत आहे की तिथे कुपोषणाचा मोठा विषय आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय कमी आहे. आदिवासी मुलांचा मृत्यूदर मोठ्या प्रमाणात होतं. और उन सबको अच्छे शिक्षण के लिए, अच्छे एजुकेशन के लिए, अच्छी व्यवस्था के लिए, अच्छे रहन सहन और खान पान के लिए भारतीय जैन संगठन के माध्यम से पूना लेके गए, वहाँ पर उनकी व्यवस्था करी और आज वो बच्चे बड़े बड़े डॉक्टर, इंजीनियर, वकील के रूप में समाज को अपनी सेवाएं दे रहे हैं. शिक्षणाचं कार्य हे पवित्र कार्य म्हटलं जातं. ज्ञानदानाच्या कार्यात भाऊंचा सिंहाचा वाटा आहे. भारतीय जैन संघटनेमार्फत पुनर्वसन शैक्षणिक प्रकल्पात मेळघाटमधील आदिवासी भागातील 328 विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात भाऊंना यश मिळालंय. आज या भागातील शिक्षित झालेले विद्यार्थी यशस्वीरित्या उच्च पदावर आपल्या जीवन प्रवाहात मार्गस्थ आहेत.
शांतिलाल बा मुथा और सुदर्शन जी जैन, इनका धन्यवाद अदा करते हैं कि उन्होंने हमें यहाँ से लेकर गए। यहाँ मेलघाट ऐसा प्रदेश है कि शिक्षा का अकाल है, आज भी यहाँ पे अकाल है शिक्षा का। सही ढंग का जो शिक्षा है, अच्छी क्वालिटी की जो शिक्षा है, आज भी यहाँ नहीं मिलते हैं। और वहाँ पे हमें लेके गए तो हमें अच्छे शिक्षा मिले, अच्छे संस्कार मिले, हम सुशिक्षित हुए, सुसंस्कृत हुए। उसके लिए हम आज अच्छे अहदे पर है। मैं संत गाडगे बाबा अमरावती विश्वविद्यालय में एक प्राध्यापक का काम करता हूँ। गायनेकोलॉजिस्ट बनने के पीछे सुदर्शन जी गांग साहब के भी बहुत बड़ा योगदान रहा है। उन्होंने 1997 में वहाँ मेलघाट में आकर उन्होंने हमें और मेरे माता पिताजी को कन्विंस करके हमको 1997 में यहाँ मेलघाट से पूना लेके जाकर हमें पढ़ने का मौका दिया। यहाँ पर मतलब मेलघाट के क्षेत्र में जो सर्वे का काम चल रहा था, जो बातें हो रही थी, उस समय उनके द्वारा या उनके पालकत्व के तौर पर जो है उन्होंने हमारी जिम्मेदारी ली। और हमारी जिम्मेदारी लेकर के उस समय हमें जो है एक आश्वासन और एक इस प्रकार की चीज़ें बताई गई कि आप यहाँ पर जाओ और यहाँ जाने के बाद में निश्चित तौर पर आपके जीवन में जो है बदलाव आएगा, है ना। तो ये जो दौर था, ये उस समय का दौर था और आज का दौर निश्चित तौर पर आपके सामने है। मैं एसोसिएट प्रोफेसर के रूप में कार्यरत हूँ। मेरे साथ में मेरे कई और अन्य साथी हैं, अन्य मित्र हैं जो हम साथ में पढ़ने गए थे। कुछ इंजीनियर्स बन चुके हैं, कुछ प्राध्यापक हैं, कुछ टीचर्स बने हुए हैं, कुछ बिजनेस के क्षेत्र में आगे बढ़े हुए हैं, कुछ लोग जो है मतलब अलग अलग इस प्रकार के फील्ड में सर्विस कर रहे हैं। त्याचबरोबर महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठीही भाऊंचे प्रयत्न मोलाचे आहेत। या शैक्षणिक प्रकल्पाला अमरावतीतील पत्रकार बंधूंना सोबत घेऊन भाऊ भेटीही देत असतात। त्या प्रकल्पातली एकंदरच शैक्षणिक व्यवस्था बघितल्यानंतर आम्ही सगळेच आश्चर्यचकित झालो। अमरावती जिल्ह्यातील धारणी, मेळघाटसारख्या कुपोषित भागातील विद्यार्थी तिथे शैक्षणिक सेवा प्राप्त करण्यासाठी इथून पाठवले गेले। त्या विद्यार्थ्यांमध्ये जी शिक्षणाविषयी जी आस्था निर्माण झाली ती अतिशय उत्तम होती। तिथल्या व्यवस्थेमुळे आणि तिथल्या शैक्षणिक वातावरणामुळे ते विद्यार्थी इंग्रजीसारख्या कठीण भाषेवरही प्रभुत्व मिळवू शकले। ही अतिशय वाखाणण्यासारखी गोष्ट आहे। वहाँ से लेकर आज तक मेरा परिचय घनिष्ठता में बदलता गया और फिर मैंने जो सुदर्शन जी का स्वरूप देखा, मैं खुद को ऐसे एक खुशनसीब मानता हूँ कि मुझे शांतिलाल जी मुथा को देखने का नसीब प्राप्त हुआ। मैं अमरावती में जन्मा हूँ तो अमरावती की विभूतियों को मुझे बहुत नज़दीक से देखने का मौका मिला। अगर मैं ये बोलूँ कि दाजी साहब पटवर्धन, हालांकि तुलना नहीं है इन चीज़ों की, दाजी साहब पटवर्धन को बहुत नज़दीक से देखा। उनका समर्पण, त्याग, समाज के प्रति निष्ठा, वो मैंने बहुत नज़दीक से देखी थी। प्रभाकर राव वैद्य को तो हम देखते ही हैं, सुदाम काका को हमने देखा ही था, गोविंद भाऊ का असर देख रहे हैं। तुलना नहीं है, लेकिन श्रेणी वहीं जाती है। जो त्याग तपस्या की अगर बात आती है तो उसमें सुदर्शन जी गांग को भी कहीं ना कहीं उस नज़रिए से देखना जरूरी हो जाता है। सुदर्शन भाऊ गांग हे बडनेराचं एक भूषण आहे। या समाजसेवकाला कर्णाचं औदार्य प्राप्त झालेलं आहे। इंद्राने कर्णाला कवचकुंडलं मागितले आणि त्यांनी हसत हसत काढून दिले। इतक्याच हसत हसत सुदर्शन भाऊ समाजातल्या कुठल्याही वंचित, पीडित, दलित, शोषित असा कुठलाही घटक असो त्या घटकाच्या मदतीसाठी कायम तयार असतात। माझे वडील भास्करराव कुलकर्णी आणि सुदर्शन भाऊ गांग यांच्या कुटुंबांचा फार जुना स्नेहसंबंध आहे आणि मी जेव्हा महाविद्यालयीन जीवनात होतो तेव्हापासून सुदर्शन भाऊंच्या कामाशी जोडला गेलेलो आहे। कुठे भूकंप आला असेल, कुठे महापूर आला असेल, कुठे मोठा समाजाचा एखादा समूह हा अडचणीमध्ये फसलेला असेल तर त्या अडचणींच्या ठिकाणी धावून जायचं आणि तनमन धनपूर्वक तिथे सेवा द्यायची, त्या लोकांच्या पुनर्वसनासाठी मदत करायची, अशी एक सहज स्वाभाविक वृत्ती, स्वभाव हा सुदर्शन भाऊंनी आपला स्वतःचा करून घेतलेला आहे। श्री सुदर्शन दादा गांग म्हणजे एक अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात आणि संपूर्ण देशात ज्यांचं नाव आहे। भारतीय जैन संघटनेचे ते
राष्ट्रीय पदाधिकारी असून त्यांनी आज अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक उत्कृष्ट असे उपक्रम हाती घेतले हैं। और मुझे खुशी है कि ऐसे सुदर्शन जी हमारे बीच में हैं और अमरावती में उन्हें मैं, जैसा मैंने कहा कि उन्हें मैं संपत्ति के रूप में जानता हूँ, संपत्ति के रूप में समझता हूँ और निरंतर समाज सेवा उनका सबसे बड़ी खासियत है। अंध अपंगांच्या कार्यातही भाऊंचा सहभाग हा उल्लेखनीय आहे। कुठल्याही अंध अपंग बांधवाच्या प्रश्नासाठी भाऊ अहोरात्र मेहनत घेत असतात। या कार्यासाठी नाही हा शब्द त्यांच्या शब्दकोशातच नाही। मग ते अपंगांना 3 चाकी सायकली प्रदान करणं असो, गरजू भगिनीला शिलाई मशीन प्रदान करणं असो, कुणा अंध बांधवाला अभ्यासासाठी सहकार्य असो, सुदर्शन भाऊंचा हात कधीही रिकामा राहिला नाही। अंधजनांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन, बुद्धिबळ स्पर्धा भरवण्यासाठी ते नियमित उत्साही असतात। अंध अपंग बांधवांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून खुश होणारे सुदर्शन भाऊ म्हणूनच थोर वाटतात। भाऊ अनेक सामाजिक संस्थांना आर्थिक आणि वस्तू स्वरूपात नियमित सहकार्य करत असतात आणि सणासुदीला मिष्ठान्न देऊन अन्नदानही करतात। बिल्डिंग उभारण्यापासून तर आतापर्यंतही अनेक प्रकारांनी म्हणजे सहस्त्रकरांनी ज्याला म्हणू आपण तशा प्रकारची मदत अमरावतीकर नागरिक सदैव करीत आहेत आणि त्यांच्या या प्रेमामुळे किंवा त्यांच्या या सहकार्यामुळे ही संस्था सुरळीतपणे अगदी यशस्वीपणे आतापर्यंत वाटचाल करीत आहे। ये ऐसा व्यक्तिमत्व है जो हर फील्ड में, चाहे जैन समाज का काम हो, भारतीय जैन संगठन का काम हो या सामाजिक काम हो, अंध अपंगों के लिए काम हो या मूक बधिरों के लिए काम हो, तपोवन के लिए काम हो, कोई भी ऐसी संस्था उनसे अछूती नहीं है जिनमें वो आगे होकर कार्य नहीं करते। वो एक व्यक्ति नहीं, एक सामाजिक संस्था है, चलती फिरती सामाजिक संस्था है। स्टुडंट असेसमेंट प्रोग्राम आणि नॉलेज कॅफे या विषयावर भाऊंनी वेळोवेळी विविध ठिकाणी प्रभावी असं मार्गदर्शन केलंय। त्यामुळेच विद्यार्थी वर्गातही सुदर्शन भाऊ अतिशय लोकप्रिय आहेत। त्यांच्या अंगी उत्तम वक्तृत्व कौशल्य आहे। त्यामुळे उपस्थित श्रोत्यांच्या मनाला स्पर्श करणारे, मतपरिवर्तन करणारे वक्ते अशी त्यांची विशेष ख्याती आहे। वक्तृत्व शैलीमुळे अनेक ठिकाणाहून लोक त्यांना व्याख्यानासाठी आमंत्रित करीत असतात। डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या अमरावती येथील विद्यार्थी वर्गाच्या मार्गदर्शन कार्यक्रमाला भाऊंचं सहकार्य नियमित असतं। भाऊंनी 15 पेक्षा अधिक वेळा रक्तदानही केलंय। सोबतच अनेक रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनात सक्रिय सहभाग नोंदवलाय। महिला संघ ने जो भी अनेक कार्यक्रम लिए, नेत्रदान, फॉर्म भरवाना या ब्लड डोनेशन कैंप या और भी अदर जितने भी आयोजन लिए भाई साहब ने, उसमें हमेशा से भाई साहब का बहुत सहयोग हमें मिलता रहा, मार्गदर्शन मिलता रहा। तो मैं यही अपेक्षा करूंगी कि भाई साहब का हमेशा सभी को इसी प्रकार मार्गदर्शन मिलता रहे। सरलता से, स्वभाव में कहीं नहीं कि भाई मुझे काम है, मुझे 2 बजे यहाँ जाना है, मैं नहीं आ पाऊँगा। मैंने सुदर्शन जी के मुंह से या उनके तन से कभी नहीं सुना है। पुष्कळशे आय कॅम्पसुद्धा त्यांनी घेतलेले आहे। आय कॅम्प, ब्लड डोनेशन कॅम्प यामध्ये सुद्धा ते हिरिरीने आपला भाग घेत असतात। कितीही व्यस्त असले तरी ते त्या ठिकाणी आपली हजेरी लावतातच। परंतु सुदर्शन जिथे जाईल हा नावाप्रमाणे आहे। सुदर्शन चक्र जसं होतं भगवान गोपाळ कृष्णाचं की कुठेही अन्याय झाला किंवा मदत असेल तर तिथे सुदर्शन चक्र धावून जायचं, असं आमचं सुदर्शन धावून जातो। अनेक सामाजिक कार्य, कोणाला कुठली पैशाची अडचण असेल, कोणाचं कुठलं ऑपरेशन करायचं असेल, कोणाला कुठली ॲडमिशन असेल, कोणाचं लग्न आणलं असेल, अशा किती गोष्टी सांगू। रक्त मिळवण्यासाठी सुद्धा आपली जी ब्लड बँक आहे इथे सुदर्शननी कमीत कमी 10-15 वेळा स्वतः येऊन रक्त कसं त्यांना देता येईल या दृष्टीने प्रयत्न केला। भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलालजी मुथा यांची रक्ततुला करून गरजूंना रक्ताच्या बॅग उपलब्ध करून देण्यात सुदर्शनजींचं काम विशेष उल्लेखनीय आहे। बाबरी मस्जिद पडल्यानंतर भाऊंनी शांतता यात्रेच्या आयोजनात आत्मीयतेनं सहभाग घेऊन कार्य केलंय। एकदा भाऊंनी शैक्षणिक कर्मचाऱ्यावर होत असलेल्या अत्याचाराविरोधातल्या आंदोलनात 7 दिवस कारावासही भोगला आहे। 1999 साली मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर शिक्षण संस्थांद्वारे होणाऱ्या अन्यायाविरोधात आमरण उपोषण त्यांनी केलं। त्याचा परिणाम उपोषण स्थळीच
मॅनेजमेंटला ठराव करून न्याय मिळवून द्यावा लागलाय. आदरणीय दादासाहेब गवईंनी रात्री 12 वाजता ते उपोषण दादासाहेबांच्या हस्ते गांगसाहेबांनी सोडलं. गांगसाहेब हे अतिशय अजातशत्रू व्यक्तिमत्व. लोककल्याणाची कामं करत असताना पुष्कळदा अनेक असे विरोधाभास निर्माण होतात, परंतु त्यांना कधीही विरोधक असं मला म्हणजे कोणी आहे असं मला दिसलं नाही. नेहमी हसतमुख चेहरा, अडल्यांची मदत करणे, गोरगरिबांना मदत करणे. सुदर्शन भाऊंनी 1994 साली अमरावती इथं अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या स्थापनेपासून प्रवर्तक या नात्यानं योगदान दिलंय. समाज आर्थिकदृष्ट्या संघटित आणि संपन्न व्हावा हा या मागचा मूळ हेतू. बँकेच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यात भाऊ सतत अग्रेसर असतात. 2000 ते 2002 पर्यंत त्यांनी बँकेचं अध्यक्षपद भूषवलंय. भाऊ बँकेच्या प्रगतीसाठी नेहमी प्रयत्नशील असतात. समाजासाठी बँकेच्या संचालक मंडळाच्या सहयोगानं, रोटरी क्लबच्या मदतीनं आणि स्वतःच्या पेन्शन निधीतून ॲम्ब्युलन्सची व्यवस्था भाऊंनी निर्माण करून दिली आहे. सुदर्शन जी एक ऐसा व्यक्तित्व के धनी है जिन्होंने हरदम अपने आचार और विचार को सर्वश्रेष्ठ रखा है. अपने कार्यशैली से उन्होंने सबका हरदम मन जीता है. चाहे छोटे से छोटा काम रहो या बड़े से बड़ा काम रहो, हरदम उनमें पॉजिटिव वेव रहता है. ठीक है अपन कर लेंगे, ठीक है अपन बैठ जाएंगे. जहाँ तक जैन समाज का सवाल है, अमरावती तथा बडनेरा में उनका समाज में योगदान अहम रहा है. चाहे वह मंदिर का काम हो, दादावड़ी का काम हो या बडनेरा श्रावक संघ का काम हो, अमरावती के श्रावक संघ का काम हो, सुदर्शन जी गांग परिवार का उर्फ आनंद परिवार का हरदम योगदान सराहनीय रहा है. भाऊंनी बँकेचे NPA 0% आणत 8 शाखांची निर्मिती केली. सध्या बँकेत 270 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी आहेत. याचाच गौरव म्हणून महाराष्ट्र सरकारनं सहकारनिष्ठ आणि सहकार भूषण या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने बँकेला सन्मानित केलंय. या बँकेचे कर्मचारी जे आहेत ते आमच्या कर्मचारी नव्हे, ते आमचे कर्मयोगी आहेत आणि त्यांनी खूप छान रिझल्ट दिले. आमचे जे CEO देठे आणि उगले डेप्टी CEO आणि जितके मॅनेजर्स आहेत खूप प्रामाणिक आणि रिझल्ट ओरिएंटेड पर्सनॅलिटीज आहे. आमचे CEO खूप अभ्यासक आहे. त्याच्यामुळे अनेक बँकांना त्यांच्या अभ्यासाचा लाभ मिळतो, तर आपल्या बँकेला तर मिळणारच मिळणार. त्याच्यामुळे जेव्हापासून इन्कम टॅक्स आलं 30%, तर आपण जवळपास 12 कोटी रुपयापेक्षा जास्त इन्कम टॅक्ससुद्धा भरलेला आहे. आपण आपल्यावर विश्वास इतका आहे की रिझर्व्ह बँकेची जी म्हणजे आपली कोऑपरेटिव्ह बँक, रिझर्व्ह बँकेची जी अर्नर सोसायटी आहे, त्यांनीसुद्धा एक मोठं डिपॉझिट आपल्या बँकेत ठेवलेलं आहे. भारतीय संगठन की मीटिंग यही हॉल में हुई यहाँ पे, और उन्होंने एक बैंक निकालने के लिए शांतिलाल मुत्था और हमारी संगठन की तरफ से आया, तो इन्होंने सर्वप्रथम आगे होकर मुख्य प्रवर्तक ये बने और इन्होंने बैंक का संचालन जो घटना बनी है बैंक की घटना बनने के सर्वप्रथम सुदर्शन का नाम है. मेरे को सुदर्शन बाबू का सहयोग बहुत ही अच्छी तरह से और जी खोल कर प्राप्त हुआ. उसके लिए मैं उनको शतशः धन्यवाद देता हूँ और उनके मार्गदर्शन में अभिनंदन बैंक प्रगति पथ पर बढ़ती जाएंगी और उसकी प्रगति दिन दुनी रात चौगुनी होंगी, ऐसा मुझे पूर्ण विश्वास है. बँकेचे मुख्य प्रवर्तक व माजी अध्यक्ष श्री सुदर्शनजी गांग यांच्या मार्गदर्शनाखाली मला 1998 पासून कार्य करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मी माझे हे भाग्य समजतो की अशा व्यक्तिमत्वाच्या मार्गदर्शनाखाली मला कार्य करण्याची संधी प्राप्त झाली होती. त्यांची कर्मचाऱ्याबद्दल खूप मोठी एक आस्था आहे. ते कर्मचारी वर्गांना नेहमी कर्मयोगी म्हणून संबोधतात. कर्मचारी वर्गाबद्दल एवढी आस्था, एवढा मान, एवढा आदर सत्कार मी इतर संस्थेमध्ये माझ्या पाण्यात नाही आलेला आहे. अभ्यासू व्यक्तिमत्वाचे धनी असलेले व समाजाच्या समृद्धीसाठी सहकार हीच विचारसरणी ज्यांनी स्वीकारली व प्रत्यक्षात आणत आहेत असे म्हणजे सुदर्शनजी गांग. कोणतेही कार्य असो, मग ते जैन संघटनेचे असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, शैक्षणिक असो, आरोग्यविषयी असो किंवा अभिनंदन बँकेचे असो, ते योग्य प्रकारे त्यांचे कुशल नेतृत्वाने व मार्गदर्शनाने यशस्वीरित्या पूर्णत्वात नेतात. भारतीय जैन संघटना पुणे, शांतिलालजी मुथा फाउंडेशन,
श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघ बडनेरा, मां कनकेश्वरी सद्गुरू परिवार गुजरात, श्री मारुती व शंकर देवस्थान बडनेरा, गोविंद कासट मित्र मंडळ अमरावती, एकता रॅली समिती आणि शांतता समिती या सर्व संस्थांशी एक सेवाभावी कार्यकर्ता म्हणून भाऊंचे स्नेहबंध आहेत. सुदर्शनजींच्या सामाजिक धार्मिक क्षेत्रातील योगदानाबद्दल देशातील अनेक संस्थांनी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले. लगातार उनका जो जनसंपर्क मैं देखते आ रहा हूँ, समाज के प्रति हो, विविध धर्म के प्रति हो, धर्म के प्रति भी उनकी जो निष्ठा मैंने देखी है, भारतीय जैन संगठन के माध्यम से उनका जो सेवा कार्य देखा है और उसके अलावा अन्य संगठन के माध्यम से जो उनका सेवा कार्य देखा है, वो देखते रह जाता है. हकीकत में ऐसा बोलना चाहिए, इसमें अतिशक्ति बिल्कुल नहीं होगी, कि वो हमारे समाज के लिए एक रोल मॉडल प्रस्थापित हुए हैं. यांच्या कार्याचा खऱ्या अर्थाने आदर्श तरुणांनी घ्यावा, अनेक समाजसुधारकांनी घ्यावा, जेणेकरून एक समाजसुधारकांची फळी जी अमरावती जिल्ह्याला आवश्यक आहे ती तयार होईल आणि निश्चितच अमरावती जिल्ह्याचा यामधून उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही. सुदर्शन भाऊंनी सामाजिक कार्याची जबाबदारी पार पाडण्यासोबत आपल्या व्यस्त व्यवसायातून कौटुंबिक जबाबदाऱ्याही समर्थपणे सांभाळल्या आहेत. या कार्यात त्यांच्या पत्नी सौभाग्यवती कुंदनताई यांची त्यांना समर्थ साथ मिळाली. उस समय मेरे पिताजी को तो ऐसा लग रहा था कि ये लड़का आगे जाके तरक्की करेगा, पर परिवार वालों को लोगों को ऐसा लग रहा था कि घर में इतने लोग हैं और कमाने वाला के नहीं तो भी आगे चल के देना चाहिए लड़की को. पर मेरे पिताजी को विश्वास था, इसलिए उन्होंने हाँ बोल के दे दिया. सुदर्शनजींच्या पाठीशी सर्व आनंद परिवार खंबीरपणे उभा आहे. या ऊर्जेमुळेच भाऊ आज तन मन धनाने समाजाची सहज सेवा करतायत. इतना अच्छा है मेरा सुदर्शन. मेरे 5 भी लड़के अच्छे हैं, पर मेरा सुदर्शन सबको लेके चल रहा है, बहना को भाया को सबको लेके चल रहा है. हम तीनों मित्रों ने जैसे अरुण कुमार जी कड़ू, सुदर्शन जी गांग, प्रदीप रूनवाल, ऐसे अलग अलग सरनेम के तीनों मित्र हम एक साथ में आए, लेकिन घनिष्ठता इतनी बढ़ गई कि हम लोगों ने अपना एक संयुक्त परिवार का एक नाम दिया है, जिसे आनंद परिवार कहते हैं. आज आनंद परिवार का परिचय ना ही अमरावती बडनेरा बल्कि पूरे विदर्भ में है. हम लोग अपने किसी भी समारोह में, कोई कार्य प्रसंग कोई घर में है, किसी भी प्रकार का कोई प्रोग्राम घर में है, तो उसको आनंद परिवार के नाम से परिचय देते हैं और उसी नाम से हम लोगों को निमंत्रण देते हैं. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं. सत्य को आप जीवन में लेकर चलिए, सत्य आपको कभी झुकने नहीं देगा. इस धारणा को, इस मानसिकता को लेकर एक पूरा जीवन जीने वाले ऐसे हमारे पापा श्री सुदर्शन जैन. पापा ने जो बचपन से अपना जीवन जिया है और उसका जो हम सार देखते हैं, तो एक सबसे बड़ा उनके पास जो एक वेपन है अपने जीवन को जीने का, वो है सत्य. आर्ट ऑफ लिविंग क्या होता है वो लोगों को समझाना चाहते हैं, तो उन्होंने वो शुरुआत खुद से की है और एक्सपेक्ट करते हैं कि उनके घर वाले, उनके बच्चे भी वो सारी चीज़ें सीखें कि मृत्यु के साथ छूटने वाली चीज़ों को हम पहले ही छोड़ दें और जो हम साथ में लेके जा सकते हैं. और शायद ये बात उन्होंने बहुत कम समय में समझ ली थी और इसीलिए वो सोसाइटी के वर्क में लग गए, क्योंकि उन्हें पता है कि लोगों की दी हुई दुआएं या उनके आशीर्वाद ही हमारे साथ जाने वाले हैं. बाकी ये जो मटेरियलिस्टिक थिंग्स है वो तो सब यहाँ छूटने ही वाली है. इसी पे से समझ सकते हैं कि सभी के मन में उनके लिए कितनी रिस्पेक्ट है. हर समय वो चाहते हैं कि परिवार के जितने भी मेंबर्स हो वो पूरी तरह से खुश रहे और वो किस तरह से खुश रह सकते इसका हर समय वो ध्यान देते हैं. बोल के नहीं बताते, पर वो पर्दे के पीछे रह के ही सब कुछ कर लेते हैं. कहते हैं इच्छा हो अगर तो पत्थर भी पिघल जाया करते हैं. इच्छा हो अगर तो पत्थर भी पिघल जाया करते हैं. कुछ ही लोग होते हैं ऐसे जो इतिहास रचाया करते हैं और उनमें से ही एक है मेरे अंकल सुदर्शन जी गांग, जो कि हम सभी के लिए एक प्रेरणा स्रोत है. बहुत ही स्ट्रॉन्ग पर्सनालिटी जिनसे हमें काफ़ी कुछ सीखने मिलता है. न सिर्फ उनका सामाजिक जीवन बल्कि उनका जो पारिवारिक जीवन है वो भी हम सभी के लिए बहुत प्रेरणादायी है.
मेरे भाई के बारे में क्या कहूँ, उनके जितने गुण गाऊँ उतने कम है। उनके जैसा भाई शायद ही किसी को मिलेगा। मैं बचपन से मुझे देख रही हूँ। आनंद परिवार उनकी छत्र छाया में ही आगे बढ़ रहा है। विपरीत परिस्थिति में मुस्कुराना, और आज जब सब कुछ भी अच्छा हो गया, बहुत सारी ऐसी कंडीशंस आती है जब इंसान का दिमाग काम करना बंद कर देता है, पर वो आज भी उसी स्माइल, उसी हिम्मत, उससे उस चीज़ों को हैंडल करते हैं। वो मेरे लिए बहुत ही मैं आज उनके लिए मैं बहुत भाग्यवान हूँ। जो भी मैं आज खड़ी हूँ इस धरती पर, उनके आशीर्वाद से और उनके सरल स्वभाव और हर वक्त मुझे सहारा देने वाले ऐसे मेरे सुदर्शन भैया है। वो किसी के बारे में भेदभाव नहीं रखते। हर व्यक्ति को, हर छोटे रहो या बड़े रहो, गरीब रहो या अमीर रहो, उनको यानी ये नहीं भेदभाव नहीं करते, सभी को समान रखते। हर सुखादुखात, आता माझ्या मुलीचं लग्न झालेलं आहे, 4 महिने झाले, तेव्हा पण हर गोष्टीची मदत केलेली आहे त्यांनी। सगळेजण आलेले आहे, कपड्यापासून तर सगळं म्हणजे सुदर्शन भाऊची मदत आहे माझ्या घराला। भाऊ घरात असताना कुटुंबात आणि पुस्तकांमध्ये रमतात। भाऊंचं पुस्तकांवर जीवापाड प्रेम आहे। पुस्तकांशी मैत्री करत त्यांनी समृद्ध असं ग्रंथदालनच निर्माण केलंय। भाऊ जिथं जातील तिथं पुस्तकं खरेदी करतात आणि संग्रही ठेवतात। वाचताना स्वतःसाठी टिपण काढतात आणि आपल्या यशस्वी जीवनात त्याचा योग्य ठिकाणी अवलंब करतात। खास करून त्यांना जे मोठमोठे सामाजिक कार्यकर्ते भेटले, मग ते बाबा आमटे असतील, मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, फुले असतील किंवा अण्णा हजारे असतील, अशा सर्व मोठ्या झालेल्या लोकांच्याबद्दल वाचणं, त्यांचं चरित्र वाचणं, त्यांना फॉलो करणं, त्यांच्या चांगल्या गोष्टी समजून घेणं, म्हणजे मला त्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या संदर्भातल्या कितीतरी चांगल्या गोष्टी प्रवासामध्ये सातत्याने ते सांगत राहिले। म्हणजे त्याच्यावरनं त्या माणसाच्या अभ्यासाची आणि विचार करण्याची जी उंची आहे ती निश्चितच बघायला मिळते। एवढ्यावरच न थांबता भाऊंनी परदेशातील स्वित्झर्लंड, दुबई, जर्मनी, नेदरलँड, इंडोनेशिया, नेपाळ, सिंगापूर अशा अनेक देशांना अभ्यासासाठी भेटी दिल्यात। यातून त्यांची अभ्यासू वृत्ती सहज लक्षात येते। अभिनंदन बैंक के थ्रू जो डेपुटेशन हम रिजर्व बैंक से गए थे, जर्मनी और नीदरलैंड, ऑस्ट्रेलिया, वहाँ हमने देखा कि जो हमारे ट्रेनिंग क्लासेस रहते वो पूरे अटेंटिव रहते थे, और उसमें क्या अच्छा है, हमारे भारत के लिए क्या अच्छा है, हमारे बैंक के लिए क्या अच्छा है, ये उसका बारीकी से अध्ययन करते थे। और रात में जब हम लोग मीटिंग होती थी रूम में हमारी, तो मुझे तो बड़ा आश्चर्य होता था कि उनकी सोच कहाँ तक है और वो क्या क्या नहीं सोचते और क्या क्या अपने भारत में उन्होंने इम्प्लीमेंट करना चाहिए। एक अलग ही तरह से उनका स्वभाव है, और सबसे अच्छी तरह से मेल मुलाकात करके कहाँ हम उद्धार कर सकते हैं, ये एक सीखने को मिला। अशा या अभ्यासू व्यक्तिमत्वावर भारतरत्न APJ अब्दुल कलाम आणि माजी पंतप्रधान तथा कवी अटल बिहारी वाजपेयी या थोर व्यक्तींचा विशेष प्रभाव आहे। कलाम साहेब आणि वाजपेयीजींचे सुदर्शन भाऊ निस्सीम चाहते आहेत। कलामांच्या निधनानंतर रामेश्वरम इथं तर वाजपेयीजींच्या निधनानंतर दिल्ली इथं त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी भाऊंनी शिवराय कुलकर्णी, अरुण कडू आणि प्रदीप जैन यांच्यासोबत हजेरीही लावली होती। सामाजिक कार्यासह धार्मिक कार्यातही भाऊंचं कार्य उल्लेखनीय आहे। श्री जैन संघ बडनेरा इथं 1975 पासून ते सक्रिय सहभागी आहेत। 2003 ते 2008 या काळात महावीर भवन जीर्णोद्धार, श्री जैन स्थानक, ओसवाल पंचायत भवन तसंच बडनेरा येथील विठ्ठल मंदिर आणि दुर्गादेवी मंदिराच्या निर्मितीत भाऊंनी सक्रिय योगदान दिलंय। सोबतच भाऊंना भागवत कथेत 3 वेळा मुख्य यजमान पदाचा लाभही मिळालाय। श्री जैनाचार्य गणेश चॅरिटेबल ट्रस्ट सचिव आणि मारुती शिवमंदिर सचिव या पदावर असताना मंदिर जीर्णोद्धारासाठी प्रयत्न करत खासदार निधी मिळवून दिलाय। खरं असं आहे की खासदार निधी जरी शासनाची होती, करणारा जरी मी होतो, परंतु त्या पाठीमागचे प्रयत्न जे होते ते सुदर्शनजी गांग यांचे होते। असा हा माणूस अगदी निर्व्यसनी, कोणाच्याही कामामध्ये पडणारा, कोणालाही, म्हणजे मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो, ते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असो,
ते बडनेरातला कोणताही कार्यक्रम असो, मी पाहतो आहे अभिनंदन बँकेचं काम त्यांनी वाढवलं, अतिशय सुंदर. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अभिनंदन बँकेचं आगळंवेगळं नाव तयार झालं आणि त्याच्या पाठीमागे अगदी निस्वार्थी प्रेरणा, सेवा, त्याग हा सुदर्शनजी गांग आणि त्याच्या सगळ्या टीमचा आहे. स्वतःकडून श्रीराम दरबार प्रतिष्ठा, परमपूज्य मा कनकेश्वरी देवीजी सद्गुरू परिवारात सक्रिय योगदान अशी भाऊंच्या धार्मिक कार्याची यादी लक्षणीय आहे. आईवडिलांचे एक संस्कार आणि एक भारतीय संस्कार, त्याच्यामुळे आपली एक आस्था आहे देवावर. हे रामाचं चरित्र, कृष्णाचं चरित्र जे आहे ते लोकांपर्यंत गेल्यानंतर त्यांच्या जीवनाला योग्य अशी दिशा मिळते. त्याच्याकरता जे काय शक्य होईल ते प्रयत्न आम्ही करत असतो. थोडंफार त्याच्यामध्ये सर्वांच्या सोबत एक आर्थिक योगदानसुद्धा अपन इथे करत असतो. सुदर्शन जी बडनेरा के जैन समाज के पूर्व अध्यक्ष रहे हैं. उनके कार्यकाल में जैन भवन, महावीर भवन, जैन स्थानक का जीर्णोद्धार हुआ है और समय समय पर धार्मिक उसके बाद में शैक्षणिक कार्यों में उनका समाज को काफ़ी सहयोग रहा है. उनकी कुशलता की वजह से समाज आज अमरावती के महाद्वार पर होते हुए भी बडनेरा को एक काफ़ी महत्व दिया जाता है. गुरु महाराज जब आते हैं बडनेरा तो उनकी वैवाहिक सेवा में भी उनका काफ़ी सहयोग रहता है. सुदर्शन जी अपने आप में एक विरले व्यक्तित्व है. कहते हैं कि ऐसे व्यक्तित्व का सानिध्य मिलना ही अपना कोई पूर्वजनों का पुण्य है और उसी पुण्य कार्य की वजह से आज हम लोग अपने आनंद परिवार का नाम नावलौकिक कर चुके हैं. धार्मिक कार्य करत असताना भाऊंनी आपल्या जैन धर्मासाठी देखील नेत्रदीपक असं कार्य केलंय. भारत सरकारकडून जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा प्राप्त झाल्यावर मिळणाऱ्या लाभाची माहिती समाजाला मिळावी यासाठी 6 पुस्तकांची निर्मिती आणि संघटनेच्या माध्यमातून 30 पेक्षा अधिक सदस्यांना प्रशिक्षितही केलंय. भाऊंच्या प्रांजळ आणि मनमोकळ्या स्वभावामुळेच त्यांची सर्वत्र ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या सहज नामक घरी मोठमोठ्या नामांकित व्यक्तींनी सदिच्छा भेट दिली आहे. यात माजी पंतप्रधान चंद्रशेखरजी, पूज्य मा कणकेश्वरी देवीजी, चंद्रशेखर धर्माधिकारी, बौद्ध धर्मगुरू भंते सुरई ससई यांच्यासह विविध धार्मिक, राजकीय आणि शैक्षणिक सेवेतील प्रतिष्ठितांचा सहभाग आहे. यासोबतच साधू साध्वी, जैन आचार्य आणि भगवंतांचे चरणस्पर्श त्यांच्या वास्तूला झालेला आहे. कि छोटा कद पर जिनमें मानवता की भव्य ऊंचाई, सरल सहज संभाव है जिनके जीवन की परछाई. एक ऐसा व्यक्तित्व है सुदर्शन जी जैन का कि जो बहुत ही सरलता और सहजता के साथ सबके साथ में घुल मिल जाते हैं. सेवा भाव ऐसा लगता है कि शायद उनके रक्त के अंतर्गत में है. मैं आपसे पूछूं कि सूरज कितनी रोशनी प्रकाशित करता है या चांद कितनी शीतलता प्रदान करता है, तो शायद मेरे और आपके पास इसका जवाब नहीं होगा. ठीक उसी प्रकार अगर मैं कहूं कि सुदर्शन जी के व्यक्तित्व में कितने गुण हैं, तो इसे भी शब्दों में या आंकड़ों में बयां करना मुश्किल होगा. अगर हम उनकी विशेषताओं को, उनकी सादगी को, उनकी सहजता को, उनकी सरलता को शब्दों में बयां करने जाए तो शायद किसी शब्दकोश में शब्द कम पड़ जाए. कोणताही पैसा गव्हर्नमेंटकडून न घेता स्वतःच्या पायावर उभं राहून ही संस्था सतत विकास करून राहिली आहे. त्यामध्ये धर्म, जात, एकंदर पंथ याला महत्त्व न देता एकत्र येऊन सर्वजण काम करत आहेत. हीच एक गर्वाची गोष्ट आहे या संस्थेची. भाऊंचं कार्य केवळ जैन समाजापुरतं मर्यादित नसून समाजातील प्रत्येक घटकातील दीनदुःखी व्यक्तींसाठी आहे. त्यांची समाजसेवेच्या कार्याची मोजमाप करण्याची मोजपट्टी तयार झालेली नाही. जन्मानं धर्मी, पण रक्तात दया, करुणा, सहनशीलता, सामाजिक ऋण परतफेड या बाबी दैनंदिन जीवनात ते सहजपणे साकारतात. परोपकार, दानशीलता आणि सेवा समर्पण ते निरपेक्ष भावनेनं करतात. खरं म्हणजे संतांचंच कार्य ते करतात. सामाजिक कार्यात अनेक लोक आहेत,
पण खुदा के नेक बंदेमध्ये जे थोडे लोक असतील त्यात भाऊ आहेत. आपणासोबत कुणालाही लहानपणा वाटत नाही. हाच सुदर्शनजींचा मोठेपणा आहे. ते एक चालतं बोलतं संस्कार केंद्र आहे. मैत्री भाव जगत में मेरा सब जीवों से नित्य रहे, दीन दुखी जीवों पर मेरे उर्से करना स्तोत्र है.